सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भक्तांची पावलं ही शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे वळली आहेत। संस्थानांच्या करण्यात येणारं दिशाहीन नियोजन आणि गलथान कारभारामुळे या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय। सशुल्क आणि मोफत दर्शनासाठी असलेली व्यवस्थाच कोलमडून पडल्यामुळे तासनतास दर्शनाच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागतंय। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। भाविकांची ही गर्दी लोटली साईंच्या शिर्डीत। महाराष्ट्रासह जगभराच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक साई दर्शनाच्या ओढीनं दररोज येत असतात। लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे या गर्दीत कैक पटीनं वाढ झाली। त्या वाढलेल्या गर्दीमुळे साई संस्थाननं कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेली व्यवस्थाही कोलमडून पडली। दर्शनाच्या आशेनं तासन तास रांगेत ताटकळत उभ्या भाविकांना या कारभाराचा फटका बसताना दिसतोय। क्राउड ज्यादा आता है, छुट्टियों का सीजन है, तो उस हिसाब से व्यवस्था होनी चाहिए। अभी इतनी सारी पब्लिक खड़ी है, वक्त आए हैं, सभी दान पुण्य अपना करने का करते हैं, फिर भी संस्थान को और व्यवस्था करनी चाहिए। ही भाविकांची गर्दी नेमकी का वाढली हे आपण पाहूयात। शनिवार 23 डिसेंबर 2023, चौथा शनिवार, बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी। रविवार 24 डिसेंबर 2023, साप्ताहिक सुट्टी। सोमवार 25 डिसेंबर 2023, नाताळची सुट्टी। सलग सुट्ट्या आल्या की भाविकांमध्ये नेहमीच वाढ होते। त्यात एखादा सण जवळ असेल तर धार्मिक भावनेतून येणाऱ्या पर्यटकांचीही भर पडते। सोमवारी दत्त जयंती असल्यामुळे आणि नवीन वर्ष सुरू व्हायला आठवडाच उरलाय हे निमित्त साधत अनेक भाविकांनी साई चरणी लीन होण्यासाठी शिर्डी गाठली। पण प्रशासन या लांबून आलेल्या भक्तांच्या सबुरीची परीक्षा पाहतंय का, असा प्रश्न आता भाविकांना पडलाय। शिर्डीला साई दर्शनाच्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे, मात्र साई संस्थानचं जे दर्शन रांगेचं नियोजन आहे ते अक्षरशः कोलमडल्याचं दिसून येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भक्त आहेत ते या ठिकाणी आहेत। याच्या आधी सुमारे 1 तास या भक्तांना ताटकळत उन्हात उभं राहावं लागलं होतं। अनेकांची या ठिकाणी गैरसोय झाली। मात्र दुसरीकडे बघितलं तर तळमजल्यावरील हा इतका मोठा जो हॉल आहे तो हॉल तसाच मोकळा ठेवण्यात आला। या ठिकाणी बेंचेस होते, खुर्च्या होत्या, भक्तांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असती, मात्र दर्शन रांग जी आहे ती काहीशी मोकळी ठेवण्यात आली आणि भक्तांचे जे आहे अडचणीत वाढ करण्यात आली। शिर्डीतील साईबाबांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अनेक भाविक शनी शिंगणापूर या देवस्थानाकडे वळतात। शिर्डीपासून 2 तासांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणीही या सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी दिसते। सोमवारपासून या ठिकाणी सुद्धा भाविकांच्या समस्या वाढणार असं दिसतंय, कारण देवस्थानच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलंय। आज जवळजवळ 450 कर्मचारी सर्व आपल्या वैयक्तिक फायद्यापासून वंचित आहेत। त्यांना कोणती शासकीय फायदा मिळत नसल्यामुळे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि संपाची मध्यस्थी करावी, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। शिर्डीत कोट्यावधी खर्चून उभारण्यात आलेली व्यवस्था कुचकामी ठरल्याचं दिसतंय। शनी शिंगणापुरात संस्थान आणि सरकारकडून जवळजवळ 450 कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालंय। त्याचा त्रास एकंदरीतच भाविकांना सहन करावा लागतोय। मनोभावे भक्ती करणारे भाविक हा त्रास सहन करतीलही, पण पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या या देवस्थानांच्या परिसरालाही त्याची झळ नक्कीच बसेल। शासन आपल्या दारी म्हणणार सरकार देवाच्या दारी आलेल्या भक्तांची काळजी घेईल की सबुरी संपलेल्या भक्तांच्या नाराजीचा फटका बसण्याची वाट पाहिल। शिर्डीहून प्रशांत शर्मा आणि शनी शिंगणापूरहून उमेर सय्यदसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।